जंगल भागात असलेल्या श्री रेणुका देवी संस्थान ते श्री दत्त शिखर संस्थान रस्त्यावर दिनांक 9 रोजी रात्री 10 वाजता भाविक दर्शनासाठी श्री शिखर संस्थान येथे जात असलेल्या भाविकांना बिबट्या श्री दत्त शिखर संस्थानच्या पायथ्याशी रस्त्यावर बसलेला दिसल्याने त्याची पाचावर धारण बसली। तरी त्यांनी व्हिडिओ काढून सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असून वन विभागाकडे अद्ययावत यंत्रणा नसल्याने बिबट्याचा वावर वाढला असून एखाद्या भाविकांवर जीवघेणा हल्ला होण्याआधी वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांसह भाविक भक्तातून होत आहे। गेल्या आठवड्यात मौजे टाकळी परिसरात बिबट्याने गायीचा फडशा पाडला होता, तर आठवड्यातून एकतरी घटना नित्याची झाली आहे। वन विभाग मात्र याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून रानडुकराचे हल्ले नित्याचे झाले असून रानडुकराची शिकारही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। रानडुकरासह इतर जनावरांची शिकार करण्यासाठी शिकारी गावठी बॉम्बची मदत घेत असून नुकताच एका बिबट्याला सारखणी घाटात अज्ञात वाहनाने उडवून जीव घेतल्याची घटना घडली होती। त्या मयत बिबट्याचा अद्याप शोध लागलेला नाही। माहूर तालुक्यातही अनेक बिबटे फिरत असून छोटे मोठे शिकारी शिकार करत आहेत, तरीही बदल्याच्या भावनेने जंगली जनावरांकडून अद्याप भाविकांवर हल्ला झालेला नाही। माहूर आणि परिसरातील जंगलात 3 ते 4 बिबटे मोकाट फिरत असून या बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत। अशा प्रकारच्या नोंदी शासन दरबारी ऑनलाईन होत असून जंगली प्राण्यांकडून शेत शिवारातील पिकांचे नुकसान करण्याचेही अनेक घटना घडत असून याची नोंद ऑनलाईन होत आहे, परंतु वन विभाग नुकसान भरपाई देऊन मोकळे होत असून एखाद्या नागरिकावर किंवा भाविकांवर हल्ला झाल्यास त्यांचा गेलेला जीव कसा परत आणणार व मोठा प्रश्न असून यासाठी वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहूरला नवीन वाहन देत अद्ययावत यंत्रसामुग्री देऊन बिबट्यासह पिसाळलेले रानडुक्कर व इतर प्राण्यांना जेरबंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नेमावे अशी मागणी भाविकातून होत आहे।